मातंग समाजाची नाही. आम्ही एक स्वतंत्र लढाई पहिल्यापासून लढतोय. गेली आम्ही 20-25 वर्षापासून समाजाचे नेते जागोजागी जिल्ह्यात असतील, तालुक्यात असतील, मंत्रालय असेल, आझाद मैदान असेल, खूप आंदोलन मोर्चे केले, परंतु आम्हाला कुठेही यश मिळत नाही. केवळ आश्वासन बैठकी घेतात. आजपर्यंत आम्हाला पहिल्याही सरकारनं आणि ह्याही सरकारनं एखादा तरी आमचं असं एक तरी मागणी मान्य केलं असं दाखव, आम्ही आंदोलन थांबवतो. आम्ही भारतीय नाहीत का? आम्ही मराठी नाहीत का? आम्ही हे भूमिपुत्र नाहीत का? इथे आम्हाला लढायचा हक्क नाही का? आम्हाला हक्क आहे का नाही? आमचे मुलं शिक्षणापासून वंचित आहे. बाबासाहेबांनी सांगितले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आमचे पूर्ण समाज शिक्षणापासून एवढा दुर्बल आहे, आम्हाला त्यांच्यासाठी लढावं लागतं. आज जी युवा पिढी पूर्ण भारतभर देशात काम करते, पहिला अजेंडा तर आमचा शिक्षणाचाच आहे. आम्हाला कुठेच न्याय मिळत नाही. ना आम्हाला आमच्या नावाचं वसतिगृह आहे, ना आम्हाला समाज मंदिर आहे, ना आमचा कुठला आमदार आहे विधान भवनमध्ये, ना विधान परिषदमध्ये आमच्या समाजाचे प्रश्न मांडणारा. आम्ही कितपत लढायचे? गेल्या 20-25 वर्षापासून लढतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एक चांगलं महाराष्ट्राला नेतृत्व मिळालेले कार्यसम्राट मुख्यमंत्री आहेत. गेली 2014 पासून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पत्रव्यवहार करतो, मंत्रालयात जातोय, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही फॉलोअप घेतो. पण आमची अद्याप कुठलीही मिटिंग लागत नाही. एक 10 मिनिटाच्या मिटिंगसाठी आम्हाला जर 20-20 वर्ष थांबावं लागत असेल तरी खरं दुर्दैव आहे आमच्या समाजात. गेली किती आंदोलन केले. आंदोलन करण्यासाठी खूप काही गोष्टी लागतात, त्या समाजाकडे नाही. समाजाला पाठबळ नाही, समाजाला कुठला नेता नसल्यामुळे हे आंदोलन मोर्चे करायची ही परिस्थिती आमची. आज आम्हाला परिस्थिती एवढं आत्मधन करण्यामागचं कारणच हे आहे की आम्ही कंटाळलो आंदोलन मोर्चे मेळावे करू. कारण आता आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली. महाराष्ट्रात आमच्या सगळ्या मिटिंग झाल्या, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की आता आपण हे पाऊल घेतल्याशिवाय एक दिवस जातीची मातीत आम्हाला जातीसाठी मरणं आलं तरी चालेल. आणि आम्ही मेल्यानंतर जर सरकार जागा होत असेल आणि आमच्या समाजाला काही मिळत असेल तर 100% आम्ही तो स्वीकारलेला आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की 30 तारखेपर्यंत मुख्यमंत्री महोदय साहेबांनी आमची मीटिंग लावावी अशी विनंती आहे. अगर जर तुम्हाला वेळ नसेल तर आम्ही 1 तारखेला महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते मांगरवाडी समाजात मंत्रालयासमोर आत्मदहन करणार आहोत. हा केवळ धमकीचा नाही, आम्ही 100% आमच्या जीवाचं बरं वाईट करू. समाजासाठी, जातीसाठी आम्हाला काही हरकत नाही. जर तुम्ही अजून काही जागा होत नसेल